जागा सोडणार नाही. त्या माय माऊलीने आम्हाला या जागा बांधून दिलेला आहे. हा असाच माझ्या हाताले आहे. हो के रख देंगे, बिलकुल छोडेंगे नाही. कुठं एक रेल्वेचं चाक जर झालं माणसं दिसणार नाही रेल्वेच्या रुळावर. आम्ही टेक्निक आणली आणि याकडून घेतली टेक्निक मी. रुळावर माणसं दिसणार नाही पण रेल्वे जाम असणार है. देवा भवन नारा यार, ये तो बहुत चमत्कार हुआ. काम तुम्हारा, नाम तुम्हारा देवा, लेकिन कर्म हमारे बहुत अच्छे है. आम्ही त्या शेतकऱ्यासाठी पूर्ण रेल्वे जाम करणार आहोत. शेतकरी, शेतमजूर तथा दिव्यांगांसाठी सातत्याने शासनासोबत लढा देत असलेले बच्चू कडू यांनी गेल्या काही दिवसापूर्वी अनेक आंदोलनं केली. त्यामध्ये मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 500 किलोमीटरची पैदल यात्रा आणि नागपूर येथे केलेलं रास्ता रोको आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती ती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. याशिवाय इतरही मागण्या त्या आंदोलनामध्ये होत्या. त्या मागण्यांसाठी सरकारने काही मुदत मागितली होती. आम्ही 1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलं. परंतु सरकारचे एकंदरीत धोरण बघता बच्चू कडूंचा त्यावर विश्वास हा फार कमी असलेला दिसतोय. आणि म्हणूनच की काय, त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आठवण करून देण्यासाठी आदिवासींच्या वसाहत असलेल्या मेळघाटात एक पुन्हा आंदोलन छेडलं. मेळघाटावरील ऐतिहासिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बच्चू कडू यांनी 1 मार्च ते 9 मार्च या कालावधीमध्ये कर्जमुक्तीची आठवण संघर्ष यात्रा अशा पद्धतीचं ते आंदोलन आहे. सलोना ते चिखलदरा असा मार्ग असलेल्या मेळघाटात 9 मार्च रोजी महामोर्चासुद्धा आयोजित केला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी अनेक प्रश्न सरकारला विचारले. बच्चू कडू यांनी कुरळपूर्णा येथे आपल्या सभागृहामध्ये एक भव्य पत्रकार परिषद आयोजित केली होती. या दरम्यान त्यांनी सरकारवर कडाडून हल्लासुद्धा चढवला. कर्जमुक्ती दिली नाही तर महाराष्ट्रात एकही रेल्वे चालू देणार नाही. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने आम्ही हे आंदोलन छेडू असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. याशिवाय आदिवासी बंधूंच्या ज्या जीवघेण्या समस्या आहे त्या समस्येचं निराकरण सरकारनं केलं नाही तर आम्हाला आमच्या आंदोलनाची स्टाईल बदलावी लागेल असाही इशारा बच्चू कडू यांनी दिला. बघूया या पत्रकार परिषदेमध्ये आणि प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधताना ते काय म्हणाले ते. राजेंद्र शर्मासह ललित कांबळे, PCN न्यूज, परतवाडा. नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चूभाऊ कडू हे सातत्यानं आक्रमक असतात. यवतमाळमध्ये पदयात्रा काढली, त्याच्यानंतर नागपूरलासुद्धा खूप मोठं आंदोलन झालं, रास्ता रोको झाला. 4 महामार्ग तिथं रोखून धरले होते. ती आठवण सरकारला असेलच, परंतु आणखी ते कदाचित विस्मरण जर त्यांचं झालं ते होऊ नये यासाठी बच्चूभाऊ कडू आता एक संघर्ष यात्रा काढतायत. ती मेळघाटात 1 मार्चपासून त्यांची ती संघर्ष यात्रा चालू होते आहे. काय नेमकं या संघर्ष यात्रेमध्ये काय नेमक्या मागण्या राहतील आणि महत्त्वाचं कुठल्या मुद्द्यावर त्यांचा भर राहील आमच्याशी बोलताय. स्वागत भाऊ तुमचं. पहिले तर ज्या 30 जून तारीख दिली होती त्या संदर्भात कर्जमुक्तीच्या संदर्भात आठवण व्हावं याच्यासाठी 250 किलोमीटर चालतो आहे. सरकारला आठवण राहत नाही, निवेदन दिलं तर ते पाहत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हा संघर्ष नव्यानं आम्ही सुरू करतो आहे. 250 किलोमीटर पदयात्रा चालून हा त्यांच्यासमोर आम्ही सांगतो आहे का नवीन चालू वर्षाचं पण तुम्हाला कर्ज माफ करावं लागेल. नाही केलं तर रेल्वेचं चाक धावू देणार नाही. माणसं दिसणार नाही पण चाकं थांबलेले असणार. देवाभाऊनं याची सगळी काळजी घ्यावी महाराष्ट्रातल्या जनतेची. सातत्यानं बोललं जाते, सरकारसुद्धा त्याच्यावर भाष्य करते, नाही आम्ही कर्जमुक्ती करतो आहे, कर्जमाफी करतो आहे. यात सरकारची बनावटपणा यात वाटतंय का तुम्हाला? तुम्ही आठवण करून दिली 1 जुलैची. नाही, मला असं वाटतं का कर्जमाफी ते करत, पण आता ते काय सोडणार आणि काय ठेवणार हा संभ्रम, आणि त्यासाठीच आम्ही मस्तीनं लढण्यास तयार आहोत. अगर ज़्यादा छोड़ा तो ज़्यादा घेरेंगे सरकार. तुमचं आंदोलन हे आगळं वेगळं असते. सरकारला धसकासुद्धा घ्यावा लागतो. यात असं वेगळं पण आणखी तुम्ही काही या आंदोलनाच्या माध्यमातून? गांधीजीच्या मार्गाने पदयात्रा आहे. 9 नंतर ते 9 तारखेपासून मग ते भगतसिंगगिरी सुरू करू आणि आमची भगतसिंगगिरी सरकारला माहीत आहे, त्याच्यानं त्याची दखल घेतली पाहिजे. स्कायवॉक बंद आहे, कधी सुरू करणार? मुख्यमंत्री इथले आमचे विदर्भातले देवाभाऊ, स्कायवॉकामुळं हा सगळा परिसर सगळा आम्ही पाहतोय फार चांगलं होऊन जाईल.
तुम्हाला आठवण राहावी म्हणून आम्ही ते पैदल चलतो आहे. आणि त्याला बिरसा मुंडा नाव द्या. आदिवासीचा पहिला क्रांतिकारी आहे बिरसा मुंडा, आणि ते नाव दिलं पाहिजे. इथला वन्य प्राण्याचा एवढा त्रास आहे महाराष्ट्रभर. म्हणजे वन्य प्राणी महाराष्ट्रात कमी आहे, पण माणसं मरण्याची संख्या देशभरात महाराष्ट्रात जास्त आहे. हे विचित्रच अवस्था आहे. इतर राज्यानं केलेल्या सुविधा वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी जी भूमिका इतर राज्यानं राबवली ती महाराष्ट्र सरकार का राबवत नाही? आणि आम्ही 15 लाख आणि 10 लाख घेणार नाही, 50 लाख लागेल. आणि कंत्राटी त्याला मजुरी आयुष्यभर भेटली पाहिजे. नाही नियमित लावू शकत ना, कंत्राटी मजुरी म्हणून त्याला लावा. त्याला आयुष्यभर त्याच्या परिवाराला भेटली पाहिजे. आणि पीक नुकसानी असेल, तुम्ही यायचं तंत्रज्ञान वापरा ना. वन्यप्राणी तुम्ही निवडणुकीत कसे वापरता? तुमच्यासाठी हे आहे, शेतकरी आदिवासीसाठी नाही वापरता येत. इथं सगळं थंड. राजकारण के लिए सब कुछ, और इंसान को बचाना है इसके लिए आपके पास कुछ तंत्रज्ञान नाही आहे. हे सगळं मोडून काढायचं आहे आम्हाला. इथल्या मजुराला 4 महिने झाले मजुरी भेटली नाही एमआरजीची. कुठं गेलं तुम्ही? रामराज्य म्हणणार आहे ना तुम्ही? रावणासारखे का वागताय? थोडी लाज वाटू द्या. 4 महिन्यापासून जर मजुरी भेटली नसेल तर तिच्या मुलीचं शिक्षण आहे का नाही? त्याला आरोग्याची अडचण आली का आली नसन? तो 4 महिने बगर मजुरीचा राहिला असेल, मेहनत करून मजुरी भेटत नसेल तर काय आत्मा बोलला असेल देवाभाऊ त्याचं? मी विरोधात आहे म्हणून नाही बोलत, एवढं तर समजायला पाहिजे. हो, तुम्ही आम्हाला मुद्दे का देता आणि त्या गरिबाचा जीव का घेता ते सांगा. अनेक मुद्दे आहे. शिक्षणाचं 3-13 वाजले. अहो, तिथल्या वसतिगृहातल्या शिक्षकांना बसा झोपाले बेड नाही. अहो, आणि गादी मधातून फाटली, कापूसच गायब आहे मधातला. कमळलं मोडणार का त्या शिक्षकाचं तुम्ही? विद्यार्थ्याची अवस्था तर वाईट आहेच, पण शिक्षकांची त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. हे तुम्हाला अजूनही 22 गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मागच्या वेळेस 2-3 जण मरण पावले, तिथं अजून शुद्ध पाणी भेटलं नाही. शुद्ध पाण्याचा अधिकार नाही आहे आदिवासीचा. ते हिंदू नाही आहे वाटतं. अरे, तुमच्या आमदाराला निवडून दिलं, तुमच्या खासदाराला बंब मतं मारले त्यांनी. किमान मताचा तर विचार करा त्यांचा. हा सगळा गोंधळ तुम्ही थांबवला पाहिजे. आमची काही दुश्मनी नाही आहे, पण तुम्ही जर लोकांसोबत दुश्मनी घेत असाल तर हम दुश्मन के भी भारी दुश्मन हो सकते आहे. भाऊ, शेवटला प्रश्न आहे. प्रत्येक घरात खेळाडू आहेत तिथे, क्रीडा क्षेत्र मात्र तेवढं त्याला वाव मिळाला नाही. आपण कुरळ पुण्याला सर्वात मोठं 450 मीटरचं ट्रॅक इथं होऊ शकतंय, तर मेळघाटात या गोष्टी या बाबी सैनिक शाळा चिखलदऱ्याला ट्रॅक आहे पण वापरूच देत नाही. ते सैनिक शाळा शासकीय पैसे आपण देतो तिथं, ते करा तिथं ट्रॅक ठेवा त्या सैनिक शाळेत ते आदिवासी लोक. माझं तर काय म्हणणं आहे का चिखलदरा, मेळघाट, काही गडचिरोली, काही अशा भागात डोंगराळ जिथं जर अकॅडमी केली आणि तिथं उच्च शिक्षणासह सैनिक शाळा, क्रीडा सगळं जर तिथं दिलं तर बदलन ना. मी सांगतोय, मेळघाटचं चित्र बदलायचं असेल तर तुमचं आता आलेली श्रीरामजी योजना, नाव प्रभू रामचंद्राचं दिलं, पण रावणासारखे वागू नका एवढं सांगायचं आहे. श्रीरामजी योजना, दुसरं बांधकाम मजूर योजना ही एकत्र केली आणि वन्य फॉरेस्ट एकत्र केलं. मी सांगतो, एक मजूर, माझ्याकडे सगळा प्लॅन तयार आहे. 10 गावा मिळून 5 वर्षाचा टाईम बॉम्ब कार्यक्रम तयार करा. 10 गावा मिळून जर एक पॅकेज तयार केलं आपण, तर मेळघाटातल्या मजुराला स्थलांतरित होण्याचं गरजच पडणार नाही. भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आंदोलन म्हटलं तुमचं आगळं वेगळंच असते असो, पण विरोधक त्या आंदोलनावर वेगळ्या दृष्टिकोनात तुमचा राजकीय उद्देश वगैरे वगैरे आहे असं आहे, अशा पद्धतीची सातत्यानं टीका होते. या राजकीय उद्देश काऊन नसा? मग तुमचं असं म्हणणं आहे का राजकीय उद्देश, तुम्ही काही राजकीय उद्देश ठेवू नका, तुम्ही फक्त आंदोलन करत जा, तुम्ही टोले घेत जा, जेवत जाईन आम्ही, निवडून आम्ही येत जाईल, राहणारच आहे. अरे, तुम्ही दारू पाजून धर्माचे झंडे दाखवून राजकीय उद्देश पूर्ण करताय. ये बच्चों, लोगों का मुद्दा उठा के राजकारण करता है तो गलत क्या है? इसमें गलत क्या है? धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. माडी झापड, चुनखडी, बिच्छू टेकडी, बोरट्याखेडा हे सगळे आहे. हे 7 गावामध्ये स्वातंत्र्याच्या काळापासून लाईनच नाही. विलासराव आले होते एकदा, तेव्हा एकदा बटन दबली होती, तेव्हा एकदा लाईन लागली होती 2 दिवसापुरती विलासराव देशमुख असताना. नंतर आता डबल बटनच नाही दबली त्या गावात, तेव्हापासून लाईनच नाही आहे. म्हणजे आपण पाहतो ना का एखाद्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर जसे गाव असतात ना, तशी व्यवस्था आहे. मध्य भारतातल्या मेळघाटातली व्यवस्था. मुख्यमंत्री 10 वर्ष विदर्भातला असून सुद्धा इथं लाईन भेटत नसेल तर याच्यासारखं धुळ्याचे विद्युत मंत्री पण आहे.
हे बावनकुळे पण विद्युत मंत्री होते आपले पालकमंत्री. बहिष्कार टाकला त्या 5 गावात. ह्याच निवडणुकीवर बहिष्कार टाकला. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण. खांदा कुंड वगैरे समोर. रायगड आंदोलनाच्या आमच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे. ते काही हे झालं. पोखरा योजना, मेळघाटामध्ये पोखरा योजना अजूनही सुरू झाली नाही. म्हणजे पोखरा ही संपूर्ण परिपूर्ण शेतकऱ्यासाठी योजना असू शकतं. आता पोखरामधून आपण महाराष्ट्रात तांदूळ बाजार पहिला ठेवला होता. ते जर चिखलदऱ्यात मेळघाट सुरू झालं त्याचा फायदा होईल. हा, जलशुद्धीकरण केंद्र आता जे पाणी सध्या पिऊन राहिले ना, त्या काही म्हणजे शुद्धीकरण हा शुद्ध पाणी हा मेळघाटच्या आदिवासीचा अधिकार संपला की काय अशी अवस्था आहे. ज्या गावात मागच्या वर्षी 2 जण मरण पावले तिथंच पाण्याची आजही टंचाई तशीच आहे. काही फरक पडलेला नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यावर फोनवरून संपर्क साधला होता. ते तात्पुरती हे व्यवस्था केली. हे राहू गावातील योजना याच्यात करप्शन झालं, पण ही जर राबवली गावागावात, ज्या राहू गावाच्या धर्तीवरची योजना आहे, तर मेळघाटचं सुजलाम सुफलाम होऊ शकतं. सगळ्यांना रोजगार भेटू शकतो. शासकीय आश्रमशाळेचे बोललो आहे मी, अत्यंत वाईट व्यवस्था आहे. आरोग्याचं खरं तर जसं आपण महिला बाल रुग्णालय अचलपूरला केलं ना, तसं धारणेला झालं पाहिजे. आणि एक चुरणीला किंवा हातूरला केलं पाहिजे. त्याची शनिवर्धित करणं फार गरजेचं आहे. जयरामजीकीचं मी बोललो, रोजगार सेवकाच्या काही मागण्या आहेत. जयरामजीकीमध्ये तर एमआरजीएस आणि बांधकाम मंडळ हे जर एकत्र झालं, एमआरजीएस बांधकाम आणि वन विभाग, चित्र बदलून जाईल. म्हणजे पूर्ण धारणी आणि सगळा एकही मजूर बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला जरी सांगितलं ना, तर 10 गाव मिळून एक पंचवार्षिक योजना आपण तयार करू शकतो. आणि 10 गावा मिळून जर आम्ही जर बरोबर योजना राबवली तर मी सांगतोय एकही मजूर बाहेर जायची गरज नाही आणि हरित होऊन जातो आमचं मेळघाट. एवढी ताकद आहे. हे मेमारीचे जयरामजी आणि तुमचा वन विभाग आणि बांधकाम मंडळ हे एकत्रित केले पाहिजे. हा, चराईसाठी वनक्षेत्र उपलब्ध, कारण तिथं गवळी लोक राहतात, इतर आदिवासींचे पण काही जनावर आहेत, त्यांना चारायला जागाच नाही आहे. हिरवं दिसतं पण चालू शकत नाही. काही छत्र ठेवलं पाहिजे त्यांच्या. वन्य प्राण्यासाठी खाद्याची व्यवस्था आणि याच्या आधारित कॅमेरे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आता या इतकं वरते गेलं का यायला जर आपण जर कार्यक्रम दिला तर तो सगळं सांगू शकतो. म्हणजे यायला जर आपण सांगितलं का 200 मीटर किंवा 200 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर ते जर आम्हाला वन्य प्राण्याची जर आम्हाला हिंड दे बाबा, तर तो लगेच देऊ शकतो. पण हे बाकी राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यात अजूनही याच्यावर कुठलाही विचार केलेला नाही. वन्य प्राण्याचे हल्ले हे महाराष्ट्रासाठी हा मुद्दा आहे. मेळघाटमध्ये तर आहेच. कालच आपण कुठला एक जण वाघाची रेटा खेड्याला हल्ल्यात एक जण वाचला बिचारा, कुत्रा आणि त्याच्या पत्नीला आवाज केल्यामुळं ते हे झालं. सगळ्यात जास्त एकूण मला असं वाटतं 266च्या वर मुक्ती पावली वाघामुळे, वन्य प्राणी. आणि आत्महत्या तर आपण समोर आणि वाघामुळे, शेतात काम केलं तरी मरा आणि पिकलं तरी मरा, दोनही इकडे मरा. अशी मला 50 मीटरच्या खाली जर पाणी गेलं, 5,000 वर सोलर, ताकद आहे का सोलरची फेकाची? ऊर्जा मंत्री कुठले? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, विकासाचा झुंजार नेता. आणि ऊर्जा मंत्री असताना इथं हे समजत नाही. मरतय शेतकरी, सोडलंय पीक घेणं सोडलं म्हणजे त्याला ते पाणीच निघत नाही. 50 फुटाच्या, आपल्या इकडे 200 फुटाच्या पर्यंत पाणी भेटत नाही. सोलर पाणी फेकतं का भाऊ? आणि 5 हॉर्स पॉवरची मोटर आता कोण मुतल्यासारखं फेकते हे सांगू पुढं? एवढीशी धार फेकते. ते 5 एकर वळताचं कसं एवढे समजत नसन आमच्या नेते मंडळीला. हे काही आमदार बोलत नसन त्याच्यावर. याच्यासारखं दुर्दैव आहे का होते? सोलर तुम्ही पहा ना, तुम्ही 65 माहितीचा अधिकार आहे तुम्हाला देतो तो सगळा. 65% सोलर बंद आहे. सगळ्या कंपनीला पैसा कमवतो. इथे माल तक्रारी करते
आणि विद्युत अधिकारी काय म्हणतं, त्या कंपनीच्या माणसं पाठवतो आम्ही, कंपनीचा माणूस येतच नाही, आणि आला नाही तर सोलर पंप बंद. पण बातमी काही हेडलाईन झाली नाही, ब्रेकिंग झाली काय झाली, हे आम्हाला पहिल्या पानावर पाहिजे. हे ब्रेकिंगच्या किमान 10-15 मिनिटं घेतले पाहिजे. टिपू का वेचलं, शिवाजी महाराज करून एकत्र पाहिले, हे तुमचं चालूच ठेवा काय चालू आहे. पण हे ब्रेकिंग झालं पाहिजे ना. 65% बंद आहे सोलर वाटले, 65%. आज माहितीच्या अधिकारात सगळी माहिती आहे. तुमच्या हे विद्युतचे, हा विद्युत विभागानं आम्हाला अहवाल दिला. हे आता यंत्रणा धावायला लागली. आम्हाला लगेच त्यांनी एक पत्र दिलं. त्यांनी सांगितलं का या गावात आता आम्ही फॉरेस्टले 10 पत्र दिले. 2021 दिले, 22 दिलं, 24 झाली एक बैठक झाली. फॉरेस्ट परवानगीच देत नाही. आणि 52 कोटीच्या योजनेला अजूनही पैसे दिले नाही, मंजुरात दिले नाही. मुख्यमंत्री ऊर्जामंत्री आमच्या विदर्भातले आहे ना राव, बीजेपीचाच आमदार होते आहे तिथे, केवलराम काळे. त्याच्या अगोदर आमच्या ताई होत्या. काय वजन होतं काय, सट मंजुरात भेटायला पाहिजे, फटफट काम आले पाहिजे. काहीच नाही. म्हणजे एवढं मोठं निवेदन एका राज्याचं होते हे आम्ही निवेदनातले काटछाट करून हे किती पाणी झाले बघा. ही अवस्था आहे मेळघाटची. आणि म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे का तुम्ही या नक्की बघा. हो, एक प्रश्न असा आहे म्हणजे विनोदाचा विषय नाही. पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर साखर कारखान्याचे जे मोलेसिस निघून त्याच्यापासून देशी बनवली. आपण पाहिलं तिकडे काजूपासून केली बनवली, द्राक्षापासून त्यानं वाईन बनवली. आता तुम्ही मेळघाटात दौरा करत आहे, त्या ठिकाणी मोठ्या आम्ही ते पण प्रमाणात मागणी केली. झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. ते जर त्या ठिकाणी बनणारं पेय याला जर काही ऍडव्हान्स करून आता मार्केट आहे, महसूल भेटणार आहे, त्याच्यासाठी आपला काही प्रयत्न आहे का भाऊ? खूप आम्ही महत्त्वाचा ते प्रश्न पण आहे. मागणी केली का मोहापासून दारू बनवायची परवानगी द्या. आणि तसे लोक पहिले मोहाची दारू पेत आहे आपल्या इकडे तरी. मोहाची तशी म्हणजे द्राक्षाची दारू बनवू शकतं, त्याची परवानगी भेटू शकते, मोहाची का नाही. मोहापासून दारू बनवायची परवानगी दिली पाहिजे. त्याच्या एखादा प्रोसेस प्रक्रिया युनिट पण सुरू केलं पाहिजे. ते पण मागणी टाकली आम्ही.